कृष्ण महाराज की जय। महाराज की जय। श्री छत्रपती महाराज की जय। इंद प्रभु महाराज की जय। तुमच्यापेक्षा ते 4 पोरं मोठ्यानं म्हटले यांनी. तुम्ही 200 लोक नाही 4 जण एकीकडे होते. आता इथं काय बोल आमचे स्वामी माझा साधनदाता परमेश्वर पूर्वार्ध काळात परिभ्रमण करत असताना वावी या स्थानावरून सिन्नरला जात असताना मधी खोपडीला आसन झाले. त्या ठिकाणी एक लीळा आलेली आहे, गंधर्व नगर दाखवणे. आणि त्या ठिकाणी स्वामींनी पोपळ फोडला गहाण ठेवला. पोपळ फोडला म्हणजे काय? अडकिता. जो आज परमपूज्य परमवंत अण्णा आचार्य महाराष्ट्र अधिकरण ज्ञानवारिधी गुरुवर्य श्री बाबांच्या पिढीत म्हणजे श्री लोणारकर पिढीत तो पोपळ फोडणा पिढ्याने पिढ्या वंदन करण्यासाठी चालत आलेला आहे. म्हणजे आपल्या श्री लोणारकर पिढीचं मुख्य कुलवंदन श्री पोपळ फोडणा आहे. अधिक स्वामींनी कुठे पोपळ फोडणा गाण ठेवला कोण सांगते बरं? 2 ठिकाणी आलेले आहे. दुसरी लीळा कुठची आहे? कोणची? आष्टी. नगर जिल्ह्यातली का अमरावती जिल्ह्यातली? अमरावती. चला चरित्र वाचते कोणीतरी कधी, मीच नाही वाचत फक्त कधी. ते पोरांनो आता तुम्ही शांततेत देवपूजा करा. हे बाळा दीदी बाईसा स्वामींना म्हणतात बाबा वेच संपला आहे. जवळ जे काही सामान होतं गहू ज्वारी वगैरे ते सगळं संपलं आणि समोर एकही नगर म्हणजे एकही गाव दिसत नाही. स्वामी म्हणतात बाई चला. चालता चालता समोर स्वामी गंधर्व नगर तयार करतात. त्या ठिकाणी आपला पोपळ फोडणा गहाण ठेवतात आणि 10 दामाचा वेच बाईसांना म्हणजे टकल्यांना घ्यायला लावतात. त्यावेळेस सोबत स्वामींच्या बाईसा आणि टकले होते. घेतल्यानंतर स्वामींची आरोग्यना वगैरे झाल्यानंतर एक ब्राह्मण येतो आणि एक व्यवहार येतो आणि स्वामींना 10 दाम देतो. स्वामी टकल्यांना म्हणतात जा आणि आपला पोपळ फोडणा म्हणजे आपला अडकित्ता जो गहाण ठेवलेला आहे तो घेऊन या. बाईसा म्हणतात बाबा राहू द्या, ज्याच्याकडे आपण गहाण ठेवलेला आहे तो हे कुठं पडून जाणार आहे का? तो कुठं जाणार आहे का? तो तर इथेच आहे ना. स्वामी म्हणतात ते पैसेची पण तुम्ही जा आणि घेऊन या. डकले जातात आणि त्या ठिकाणी एका मोठ्या शिळेवर म्हणजे एका मोठ्या दगडावर तो पोपळ फोडणा ठेवलेला असतो. पण त्या ठिकाणी जशी पूर्व परिस्थिती होती तशी काहीही नसते. आणि डकले तो पोपळ फोडणा घेऊन येतात आणि स्वामींना विचारतात जीजी त्यावेळेस तर जेव्हा आपण पोपळ फोडणा गहाण ठेवला होता त्यावेळेस तर तिथे नगर होतं, सगळा हाट भरलेला होता म्हणजे बाजार भरलेला होता. आता काहीच नाही. स्वामी म्हणतात ते गंधर्व नगर होतं म्हणजे आम्ही तयार केलेलं होतं. या लीळेतून स्वामी सांगतात स्वामींना काही गरज होती का? स्वामींपाशी द्रव्य नव्हतं का? एका क्षणात द्रव्याचा भंडार उभा करू शकेल एवढा साधनदाता परमेश्वर ज्याने या जगाची पूर्ण सृष्टीची निर्मिती केली, हे तयारच ज्याने केले तो सुद्धा पोपळ फोडणा गहाण ठेवत आहे आणि आपल्याला सांगत आहे हे जे द्रव्य संपत्ती जे द्रव्य आहे ना
ते काही कामाचं नाही. त्या द्रव्याने तुम्हाला ईश्वर भेटणार नाही. कितीकही द्रव्य असू द्या. मी काल सांगितलं, तुम्ही कितीही द्रव्य अर्पण करा, पण त्याच्यात तुमची श्रद्धा भाव नसू द्या, तुम्ही केलेलं किती मोठं द्रव्य असू द्या, ते तुमचं निरर्थक जाते. ते क्रिया परमेश्वराच्या लेखी लागत नाही. परमेश्वराच्या लेखी लागण्यासाठी क्रियेला त्यामध्ये आपला भाव समर्पित झाला पाहिजे. आपली श्रद्धा समर्पित झाली पाहिजे. आपली श्रद्धा त्या परमेश्वरापर्यंत पोहोचली पाहिजे. जोपर्यंत आपला भाव आपली श्रद्धा त्या परमेश्वरापर्यंत पोहोचत नाही, तोपर्यंत परमेश्वरही आपल्याकडे पाहत नाही. जोपर्यंत द्रौपदीने श्रीकृष्णाचं नाव घेतलं नाही, तोपर्यंत श्रीकृष्णाने सुद्धा तिकडे पाहिलं नाही. ज्यावेळेस नाव घेतलं, 100 साड्या सोडल्या तरीही साड्या संपत नव्हत्या. एवढा परमेश्वर. पण काय म्हणतात, तुम्ही आम्हाला आठवा. आम्हाला अर्पण करत असताना, क्रिया करीत असताना क्रिया कशी असावी हे स्वामी शास्त्रातून सांगतात. का क्रिया ही निर्हेतुक असली पाहिजे. कशी असली पाहिजे? निर्हेतुक. ज्या हेतूने तुम्ही क्रिया करता, ती क्रिया त्या हेतू पूर्ण करण्याच्या वारी चालली जाते. पण ज्या वेळेला तुम्ही निर्हेतुक क्रिया करता, ती कोणाही प्रती करा, निर्हेतुक क्रियेचा स्वीकार देवतेला नाही. निर्हेतुक क्रिया ज्या वेळेला करता, त्याचा स्वीकार देवता करू शकत नाही. त्या क्रियेचा स्वीकार परमेश्वर करतात. पण आज आपल्याकडून निर्हेतुक क्रिया होते का? आपण त्याचा विचार करतो का? क्रिया करत असताना आपल्या जे श्रीकृष्णार्पण म्हणायची पद्धत, संकल्प सोडायची आहे, ती कशामुळे आहे? का मी हे जे माझी क्रिया करत आहे, हे मी तुम्हाला अर्पण करीत आहे. एवढ्याने तरी परमेश्वराने माझ्या क्रियेचा स्वीकार करावा. पण जीव एवढा अधम आहे. आज आपण मार्गात पंगत करतो. प्रत्येक जण आपापल्या परिस्थितीप्रमाणे कुठे ना कुठे क्रिया करीत असतात. क्रिया करणे खूप चांगली आहे, चांगली गोष्ट आहे. क्रिया करता खूप चांगली गोष्ट आहे. पण म्हणतात ना, या हाताने केलेलं दान या हाताला सुद्धा समजलं पाहिजे नाही. मग आपण 100 जणांना सांगतो, एकदा मार्गातून पंगत करून आलो, मी पंगत केली, मी पंगत केली, मी पंगत केली. अरे का उपकार केले का पंगत केली? तर केली कशासाठी? आपल्या जीवाचा उद्धार व्हावा, मला त्याच्यातून अधिकार घडावा, मला त्यातून संस्कार घडावा. मी जे क्रिया करीत आहे, हे क्रिया मी जे परमेश्वराचे साधक आहे, त्या साधकांसाठी क्रिया त्या साधकांना मी देत आहे. आणि त्यांनी ज्या वेळेस माझं अन्न ग्रहण केलं, तर नक्कीच माझा अधिकार वाढेल. अशी भावना मनात ठेवतो का? क्रिया करत असताना ही भावना आपल्या मनात असती का? आपण 100 जणांना सांगतो आणि सांगितल्यानंतर फायदा काय? ती क्रिया कीर्तीवारी गेली. तुम्ही पंगत कशासाठी केली? का माझं नाव व्हावं म्हणून ती क्रिया केली. त्याचं तुम्हाला कीर्ती भेटली. पण क्रियेचे स्वरूप गोमटे, त्या क्रियेने जे गोमटे व्हावे, जो तुम्हाला अधिकार निष्पन्न व्हावा, तो अधिकार तुम्हाला निष्पन्न होत नाही. आपण पंगत करतो. पंगत केल्यानंतर एखाद्या वेळेस त्या बाबांची भेट होते, एखाद्या वेळेस त्या बाबांची भेट होते. आता बाबांना भेटणारे खूप जण असतात. कोणाकोणाची आठवण ठेवतील बाबा तरी? आपण विचारतो, बाबा ओळखलं का?
आता नाही इलाज असतो. आता आम्हाला असे इतके जण भेटतात, बाबा ओळखलं काय, कधी कधी तर माझ्या डोक्यात येते, अरे बाबा तू का पंतप्रधान आहेस का. आता 100 जण भेटणारे आहेत, कोणाकोणाची ओळखी ठेवायची हे मोठा प्रॉब्लेम आहे. आता नाही म्हणाव तर त्यांना राग येतो, हाव म्हणाव तर काही पट्टे असे असतात, बाबा सांगा बरं कुठला आहे. आता तिकडून प्रॉब्लेम. आता हाव तर एखाद्या वेळेस म्हणून हो बा ठीक आहे ओळखलं, पण ते काही आमच्याही पुढचे असतात, बाबा मग कुठे भेट झाली होती. आता आला ना प्रॉब्लेम. आता काय सांगा. आपण त्या बाबांना विचारतो, बाबा ओळखलं का, मी आपल्या इथं या वेळेला पंगत केली होती. म्हणजे आपण पंगत कशासाठी केली, त्या बाबांनी आपली ओळखी ठेवावी यासाठी आपण पंगत केली. माझ्या परमेश्वराच्या साधकांनी माझी क्रिया स्वीकार करावी यासाठी आपली क्रिया होती का, नाही. अहो क्रिया करायची ना तर परमेश्वर म्हणतात निर्हेतुक करा. त्यामध्ये हेतू कोणताही ठेवू नका. परमेश्वर सर्वज्ञ सर्व जाणता आहे. तुम्हाला काय द्यायचं काय नाही द्यायचं, तुम्हाला कोणत्या वेळेला काय द्यायचं हे ईश्वराला माहित आहे. तुम्हाला मागायचं काम नाही. तुम्ही अंतकरणातून श्रद्धापूर्वक परमेश्वराला आठवा, परमेश्वराचं नामस्मरण करा. तुम्हाला कोणत्या वेळेला कशाची गरज आहे हे परमेश्वर त्या वेळेला नक्कीच देतील. तुम्हाला मागण्याची गरज नाही. पण जीव अद्धम आहे. ज्या वेळेला दुःख येतो ना त्या वेळेला देव आठवतो. दुःखात देव आठवतो का माझं दुःख देवाने निवारण करावं. म्हणजे किती मतलबी जीव आहे. परमेश्वरही म्हणतात, अरे बाबा सुखात आठवायचं होतं ना रे, तू मला सुखात आठवायचं होतं ना, मी दुःख येऊ दिलंच नसतं ना रे. दुःख में सुमरन सब करे, सुख में करे ना को, जो सुख में सुमरन करे दुख का हो आवे, दुख का हो आवे. अरे स्मरण सुखात कर, मी दुःख येऊच देणार नाही. पण सुखात जीवाला परमेश्वर आठवत नाही. त्यावेळेस तो आपल्या सुखात इतका रममान असतो का त्याला परमेश्वराची आठवण होत नाही. आमचे स्वामी सांगतात, सूत्रपाठात वचन आलेलं आहे, असे 3 ठिकाण आहे, त्या 3 ठिकाणी जर जीवाने परमेश्वराला आठवलं ना तर तो जीव जिंकल्या गेला. असे 3 ठिकाण आहे का त्यावेळी जीवाला परमेश्वराचा विसर नक्कीच पडतो. शयन, आसन आणि भोजन. तुम्हाला अत्यंत निद्रा येऊ द्या, पण पटकन झोपून जातात. परमेश्वराचं स्मरण आठवते का तुम्हाला? आपल्याकडून स्मरण झालं नाही झालं नाही आठवत, आपल्याला विसर पडला. खूप भूक लागलेली आहे, खूप भूक लागलेली आहे तुम्हाला. अशा वेळेला परमेश्वराचा विसर पडतो. खूप भूक लागलेली असताना आपण संकल्पही सोडत नाही. परमार्गात झालेलं प्रचंड हे प्रसाद असते, पण आपण संकल्प सोडला पाहिजे. म्हणजे त्यावेळेला आपल्याला परमेश्वराची आठवण झाली. आपण पटकन जेवायला सुरुवात करतो, ताट आलं, कशाचाच विधी आठवत नाही. अहो निदान सर्व जाणते आहे, निदान एखादी तरी आरोग्याची लीळा आठवा. एखादी तरी आरोग्याची लीळा आठवा. अहो नागोबाईसा ही किती भाग्यवान होती की जिला साक्षात परब्रह्म परमेश्वराला इतक्या दिवस आरोग्याला देण्याचं भाग्य लाभलं. अहो आठवा ना ते. अरे हे परमेश्वरा,
असं भाग्य मला कधी लाभल रे, का मी माझ्या हाताने तुला आरोग्य द्यावी, मी माझ्या हाताने तुला जेवू घालावं, असं भाग्य मला कधी भेटल रे. मनात इच्छा तर करा, परमेश्वर नक्की सिद्धीस नेईल. स्वामी सांगतात तू उभा राहा, सिद्धी नेणारा तर मी आहे ना. व्यापार करत असतानाही त्याच्यानंतर तिसरं सांगितलं स्वामींनी आसन. ते 4-5 जण बसले, नक्की त्यावेळेस परमेश्वराचा विसर पडतो. आपण त्यावेळेला परमेश्वराला विसरतो, आपल्या गप्पा गोष्टीत इतके दंग होऊन जातो का परमेश्वराचा त्यावेळेला विसर पडतो. अहो, अन्य वार्ता केल्यापेक्षा, बाकी गोष्टी केल्यापेक्षा परमेश्वराचे चरित्र वाचा, स्मृती वाचा, श्रीकृष्ण चरित्र वाचा, गीता वाचा, सूत्रपाठ वाचा. आमच्याकडे शास्त्र कमी आहे का हो? खूप शास्त्र आहे ना वाचायला. अहो, हे अन्य वार्ता करण्यात अनंत सृष्टी गेल्या. अनंत सृष्टी आपण अन्य वार्ता करत आलो आणि आताही तेच करत आहे. या सृष्टी आपल्याला ज्ञान झालं, मी जीव हा परमेश्वर, इतकं समजलं. अन्य वार्ता केल्याने काय होते हेही समजलं, तरीही आपण त्यातच गुरफटत आहे. काही टाइम नसला आपलं स्मरण करावं, चरित्र वाचावे, गीता वाचा. नक्कीच परमेश्वराचे चरित्र तुम्हाला आठवेल. परमेश्वराने चरित्र कशासाठी सांगितले? स्मृतीस्थळ, गोसावियाची ते स्मृती, भट्टोबासाची ते स्मृती, अर्थात तो वृद्धाचार. अहो, वाचा ना. स्वामींच्या काळातले भक्तिजन कसे होते, भट्टोबासांच्या काळात 700-500 गुरुकुळ कसे वावरत होते, हे तरी आठवू. असे आसन आपण असं बसले असताना स्वामींना विसरून जातो. या जीवाने या 3 ठिकाणी जर स्वामींना आठवलं तर तो कधीही ईश्वराला विसरू शकत नाही, असे आमचे स्वामी सांगतात. मग आठवायला काय हरकत काय? आपल्याला माहिती नाही का? आपण अज्ञान आहे का? आपण आता बालवाडीत आहे का? आहे का बालवाडीत? ठीक आहे, ज्यांनी नवीन उद्देश घेतलेला आहे त्यांची गोष्ट ठीक आहे. पण आता तुम्ही नवीन उद्देश घेऊन 20-20 वर्ष झाले आणि हेच क्रिया जीवाकडून व्हावं म्हणूनच बाबा शिबिरं घेतात. शिबिरं कशासाठी असतात? यासाठी असतात का ही जी प्राथमिक माहिती आहे ही माझ्या वासनिकांना समजली पाहिजे, यासाठी हे शिबिर आहे. कोणीच हे नाही. त्यावेळेसच्या काळात भट्टोबा असताना सुद्धा मी काल सांगितलं, अभिमान आला होता. भट्टोबा सुद्धा स्वामींना म्हणायचे, स्वामी म्हणायचे हे दास्य कर, नंतर तुझं मी जे विघ्न आहे ते दूर करेल. दास्याशिवाय काहीच नाही. ज्ञान कितीही असू द्या, अन्नदान कितीही करा, लाखोला पैसा हे करा, पण जोपर्यंत या जीवाला दास्य घडत नाही तोपर्यंत या जीवाला लागलेले चिकट कर्म आहे ते नासल्या जात नाही. एक वेळ भट्टोबासांचं खूप पोट दुखत होत. ते स्वामींना म्हणतात, जीजी व्यापार चालू होता, माझं खूप पोट दुखत आहे. स्वामी म्हणतात, दगड उचल. आपल्यासारखा असताना म्हणलं असता, देवाला काही समजते का? माझं पोट दुखत आहे ते देव दगड उचलायला होता. पण ते असे म्हटले नाही. त्यांची परमेश्वरावर अटूट श्रद्धा होती. त्यांना माहिती होतं परमेश्वराने माझ्या साधनदात्याने सांगितलं आहे तर तो नक्कीच माझं विघ्न निवारण करेल. आणि असं करता करता 22 गुंड्या, म्हणजे तुम्ही सांगता स्वामी सांगतात ते कमी म्हणायचे, स्वामी जास्त म्हणायचे. असं करता करता 22 गुंड्या शिष्टाई झाली. म्हणजे तुम्ही 22 दगड वहा आणि तोपर्यंत तुमचं पोट बसून जाईल. खरंच पण बंधूंनो, त्यांनी 22 दगड उचलले आणि त्यांचं पोट बसल्या गेलं. आपण नक्कीच विचार केला असता, आपल्याला थोडा जरी ताप आला, थोडं डोकं दुखलं तरी स्मरण बंद पडते.
सकाळचं स्मरण बंद करण्यासाठी खूप कार्य आहेत आपल्याकडे. थोडं डोकं दुखलं, रात्री उशीर झाला झोपायला, दिवसभरातलं कोणतंच कार्य बंद होत नाही. चहा बंद होत नाही, नाश्ता बंद होत नाही, जेवण बंद होत नाही, मोबाईल पाहणं बंद होत नाही, पिक्चर पाहणं बंद होत नाही. बंद होते ते नामस्मरण. कोणत्याही इकडून काही आलं तरी ते फक्त नामस्मरणावरूनच येऊन टेकते. का? रात्री खूपच उशीर झाला झोपायला. अरे परमेश्वराला या जीवाचा उद्धार करण्यात अनंत सृष्टी गेल्या तरीही परमेश्वर थकत नाही. आणि आपल्याला थोडा उशीर झाला तरी आपण त्या परमेश्वराचं नामस्मरण सोडून देतो. मग आपण खरंच परमेश्वराचे भक्त आहोत का? आपल्याला भक्त म्हणून घेण्याचा अधिकार आहे का? भक्तानं कसं राहिलं पाहिजे? भक्तानं कसं वावरलं पाहिजे? भक्त म्हणजे काय? भजती, तर त्याला कधीच परमेश्वराचा विसर पडत नाही. आणि ज्या वेळेला परमेश्वराचा विसर पडतो त्यावेळेला त्याचा देह गेलेलं असते. ही भक्ताची व्याख्या आहे. आपण एवढं परमेश्वरात तल्लीन होतो का? रमान होतो का? एवढं परमेश्वराला आपण आठवतो का? मी जसं काल सांगितलं, एक खूणगाठ या पदयात्रेतून गेल्यानंतर प्रत्येकाने करा. कोण कोण कराल सांगा बरं. मी पहाटे 4 ते 5 1 घंटा नामस्मरण केल्याशिवाय अन्न पाणी ग्रहण करणारच नाही. करा ना संकल्प. काय फरक पडतो? परमेश्वरासाठी कोणीच काही करत नाही. कोणीच देवासाठी नामस्मरण करत नाही. जे काही करता ते स्वतःच्या जीवासाठी करता. म्हणता फक्त देवासाठी नामस्मरण करू आल्यावर. कोण देवासाठी करते? देवाला काय फायदा आहे? तुम्ही नामस्मरण केल्याने काही देवाचा उद्धार होणार आहे का? तुमच्या नामस्मरणाचा देवाला काय फायदा आहे? फक्त बोली भाषा आहे. देवासाठी स्मरण करतो. अरे देवासाठी कोणीच काही करत नाही आणि त्याला तुमच्या स्मरणाची गरजही नाही. जे काही कार्य आहे, जे काही क्रिया आहे ते स्वतःच्या जीवासाठी आहे. स्वतःच्या जीवाचा उद्धार करून घ्यायचा आहे. कारण की हा एक मनुष्य देह आता जो लाभलेला आहे यातच आपल्या जीवाला उद्धरण्याची संधी आहे. परमेश्वरापर्यंत या जीवाला पोहोचवण्याची संधी फक्त हा मनुष्य देह आहे. 84 लाख योनी आहे. 1-2 नाही बंधूंनो, 1-2 वर्ष नाही नरक. 84 लाख योनी भोगून आल्यानंतर हा मनुष्य देह भेटतो. आणि या मनुष्य देहातही जोपर्यंत आपला अधिकार येत नाही तोपर्यंत परमेश्वराचं ज्ञान होत नाही. मी मागच सांगितलं, 135 कोटी जनतेतून आपण खूप भाग्यवान आहे का? या कलियुगात परमेश्वराचं ज्ञान आपल्याला झालं, परमेश्वर आपल्याला समजला. मग एवढंही असताना जर तुम्ही परमेश्वराला आठवत नसाल तर परमेश्वरानं जे जीव उद्धरणाचं कार्य सुरू केलेलं आहे ना, याला आपण आड आलो. ज्या वेळेला परमेश्वराच्या कार्याला आड येतात त्यावेळेला परमेश्वर उदास होतात. जशी पंचवटीची लीळा आहे. स्वामी एवढे उदास झाले का चालले जातात. ते म्हणतात तुम्ही सर्वजण जा. तुम्हाला जर आमच्या मनानं ऐकायचंच नसेल तर तुम्ही आमच्यापाशी राहून फायदा काय? आम्ही सांगितलेला विधी तुम्हाला करायचा नसेल, आचरायचा नसेल तर तुम्हाला इथं राहून एक अनिष्टच घडत आहे ना. सर्वजण चालले जा. मग असं होऊ नये ना. आपल्याला परमेश्वराने काढून द्यावं अशी क्रिया आपल्याकडून का व्हावी? जगनियंत्या परमेश्वराजवळून आपल्याला काढून द्यावं अशी क्रिया आपल्याकडून झालीच नाही पाहिजे. नाहीतर आपल्यापेक्षा ते वाघाचे पिल्ल बरे का? ज्यांना स्वामींनी खेळवलं. इतकी उदासी आपल्यावर आहे का आपल्याला सोडून त्या वाघाच्या पिल्ल्यांना खेळवलं. किती उदासी होती मजवरी आज मला कळली. किती उदासी होती मजवरी आज मला कळली.
पिलावर दृष्टी तुझी जडली दयाळा, दृष्टी तुझी जडली. हे ईश्वरा, एवढी उदासी माझ्यावर स्वीकारली का मला मी जीव असताना सुद्धा मला सोडून तुझी दृष्टी त्या वाघाच्या पिल्ल्यांवर गेली. अरे मी त्या वाघाच्या पिल्ल्यात असतो तरी बरं झालं असतं का परमेश्वराचा संबंध तरी मला झाला असता, मी तो ससा असतो तरी बरं झालं असतं. सालबर्डीचा ससा जरी झालो तरी चालेल का तुझ्या मांडीखाली मला विसावा भेटेल. मी मनुष्य जन्मात येऊन काय फायदा की तुझी भेट नाही, तुझं दर्शन नाही, तुझं संभाषण नाही. एवढी उदासी मी माझ्यावर जोडून ठेवलेली आहे. ही उदासी जर नासण्यासाठी आपल्याला परमेश्वराने सांगितलेली क्रिया, परमेश्वराने सांगितलेला विधी आचरा, नाहीतर आपण कितीही भक्त झालो आणि एक वेळ परमेश्वराला उदासीनता आली, जसे परमेश्वर उत्तरापंथी गेले त्यावेळेस भक्तिजन सगळे होते, माईभट्ट होते, भट्टवास होते, तरीही परमेश्वराची प्रवृत्ती भंगली नाही. परमेश्वराने विधीच असा सांगितला प्रवृत्ती भंगायसाठी का जो विधी या जीवाकडून होणार नाही. भट्टवास सांगतात, जिजी विचारतात भट्टवास, आपली प्रवृत्ती भंगावी असा काही विधी असेल ना हो? तुम्ही आम्हाला सोडून चालले, तुमच्या नंतर आमचं कोण आहे? असा एखादा तरी विधी असेल ना का तुमची प्रवृत्ती भंगेल? स्वामी म्हणतात, आहे ना. आला माईभट्टासी गीता वाचेल की लक्ष जाप्य कराल तर हे प्रवृत्ती भंगेल. लक्ष जाप्य करा, पण परमेश्वराच्या सन्निधानात असता स्मरण होत नाही. समोर श्रीमूर्ती असताना आपण श्रीमूर्ती आठवतो किंवा माईभट्टांना आणा, ते गीता वाचेल. भट्टोबात जातात, माईभट्टांना स्वामी म्हटले असतात, तुम्हाला करणी असे ते सांगतात, सांगा. ते स्वामींना विचारतात, ते म्हणतात जसा भट्टोबासांना विधी घडला तसा तुम्हाला घडला नाही, म्हणून तुम्ही ते क्रिया करा. ते जातात, ते तर स्वामी तुम्हाला माहित आहे मी निष्कंचन आहे, माझ्याकडे द्रव्य नाही. तर स्वामींनी त्यांना असं म्हटलं नव्हतं का तुम्ही घरी जा आणि द्रव्य आणा. ते स्वामींना म्हणतात, जिजी मी जाऊ? म्हणतात ठीक आहे जा, कारण की स्वामींना उत्तरापंथी जाण्याची प्रवृत्ती होती आणि ते जातात घरी. त्याच्यानंतर भट्टोबात जातात, मागून सांगतात, स्वामींनी तुम्हाला बोलावलं, असं असं आहे. ते म्हणतात आता मी इसार घेतलेला आहे, मग तुम्ही म्हणत असाल तर मी येतो. पण ते स्वामींच्या शब्दाच्या व्यतिरिक्त एकही शब्द सांगत नव्हते. ते म्हणतात स्वामींनी एवढंच सांगितलं, बाकी तुम्ही तुमचं करा. आणि भट्टोबास येतात. तोच त्या काळचा जो झालेला क्रिया होती ते माईभट्टांना शेवटपर्यंत दुःख देत होती. मी जर त्यावेळेस गेलो असतो तर स्वामींची प्रवृत्ती नक्कीच भंगली असती. म्हणून माईभट्ट अंतदर्शन ज्यावेळेस अंतसमय मांडला त्यावेळेस भट्टोबासांना विचारतात, भट्टो माझं देव होईल का? मला देव होईल का हो? कारण की त्यांना ही क्रिया अंतपर्यंत आठवत होती, या क्रियेचं अंतपर्यंत दुःख होतं, म्हणून त्यांनाही संशय होता का मला देव होईल का नाही होईल. आणि भट्टोबा सांगतात, जर तुम्हाला देव नाही झाला ना तर या सृष्टीत कोणालाच देव होणार नाही. आणि त्यांना माहित होतं भट्टोबासांच्या मुखातून निघालेले जे शब्द आहे ते कधी खोटे ठरत नाही. एवढे मोठे माईभट्ट ज्यांना दोन्ही अवताराचं सन्निधान लाभलं, त्यांना जर हा संशय आहे तर आपण तुम्ही काय आहे हो? तुम्ही आम्ही काय आहे? आमच्यापाशी तर काहीच नाही. त्यांना तर दोन्ही अवताराचं सन्निधान लाभलं, आमच्या श्री प्रभू बाबांचंही सन्निधान लाभलं आणि आमच्या साधनदात्याचंही लाभलं.
अहो आम्हाला तर परमेश्वराचं दर्शन नाही, स्पर्शन नाही, संभाषण नाही, तरीही आम्ही परमेश्वराने सांगितलेला विधी करत नाही. परमेश्वराने सांगितलेलं एकही वचन आम्ही आचरत नाही, आपल्या आचरणात आणत नाही. असं नाही सगळा आचार भिक्षुकांनीच करावं असा नाही, वासनिकांनीही आचार करायला हवा. वासनिकांनी परमेश्वराचं म्हणितलं केलं पाहिजे. आतापर्यंत काही लोकांचा भ्रम असतो, दीक्षा घेतल्यावर करू. आता कुठं आपण दीक्षा घेतली? अरे पण दीक्षा घेतल्यानंतर करण्यासाठी आधी त्याची सवय लागते. एकाएकी कोणताच क्रिया होत नाही, एकाएकी तुम्ही करू शकत नाही. तुम्हाला एकदम म्हटलं त्या मुलाला, जा बाळा तू 10वीच्या वर्गात बस, तू अभ्यास करू शकेल का? नाही करू शकाल. त्या गोष्टीला स्टेप बाय स्टेप जावंच लागते. तुम्हाला पहिल्या वर्गापासूनच 10व्या वर्गात जावं लागणार आहे. एकदम कोणीच 10वीचा अभ्यास करू शकत नाही. मग दीक्षा घेतल्यावर आपल्याकडून आचरण होईलच हे कशावरून? आपल्याला तो देव आठवेलच हे कशावरून? त्यासाठी आधी सराव केला पाहिजे, स्मरणाची सवय लावली पाहिजे, स्मरण करताना लीळा आठवण्याची सवय लावली पाहिजे. कारण की वानप्रस्थ आश्रम जो सांगितला आहे ना, संन्यास आश्रमाचा सराव करण्यासाठी वानप्रस्थ आश्रम आहे. संन्यास आश्रमात कसं वागावं, संन्यास आश्रमात कसं वावरावं, यासाठी वानप्रस्थ आश्रम आहे. पण आपण ते करतो का? त्यावेळेला आपण आपल्या नात्यातच गुंतून आहे, आपल्या नातवंडात, आपल्या संबंधियात, आपल्या स्वदेशात आपण गुंतून आहे. अरे तुझ्या पोराचेही लग्न झाले तरी तू तुझ्या नाताच्या लग्नाचे विचार करतोय कशासाठी? तू जे स्थापन केलं त्याचं तू सगळं प्रापंचिक पार पाडलं ना. हे मुलं तुझे होते, तू तुझा प्रपंच नीट केला. आता तू नातवाचा विचार का करत आहे? काही काही तर नातवाचं पंतूचं लग्न होईल मग येतो. अरे कशासाठी? ज्यांनी तयार केले ते बघतील ना. नातू हे तुझ्या मुलाचे आहे, हा त्यांचा प्रश्न आहे, ते करतील. तू का त्याचं टेन्शन घेतो? आजही आजोबा घरात बसलेले असले, मुलगा रडला, नातू रडला, अय सुनबाई अगं घे ना मुलाला. अरे तुला काय गरज आहे? तू स्मरण कर ना. तू का त्याचा विचार करतो? तू तुझ्या मुलांना सांभाळलं, मोठं केलं, सगळं केलं ना. तू त्यांना लग्न केलं, तुझं कार्य संपलं. यानंतर तू संन्यास घ्यायला हवा. कोण होते भट्टोबासाच्या सन्निधान, मला नाव आठवत नाही. हिराईसा ना, पंडितदास आणि हिराईसा ना, हिराईसा आणि पंडितदास होते. हिराईसा म्हणतात, एक तर तुम्ही अनुसरण घ्या, मी मुलाचं लग्न करून येते. एक तर मला अनुसरण घेऊ द्या, तुम्ही मुलाचं लग्न करून या. ते म्हणतात तू जा, मी येतो मुलाचा विवाह करू. ते म्हणते ठीक आहे. हिराईसा जाते, भट्टोबासांपाशी अनुसरण घेते. काही दिवसानं मुलाचा विवाह होतो, पण पंडितदास काही अनुसरणासाठी येत नाही. त्यावेळेला मोबाईल नव्हते फोन करण्यासाठी, अहो येता का दीक्षा घ्यायला, असं नव्हतं. लिखिते पाठविले. पण आपल्यासारखे नाही, खरंच तुमचं जमल का इथं? मग इथं कमोडचा संडास नाही आहे, झोपायला बेड नाही आहे, मग आपलं दीक्षा घेतल्यावर कसं होईल? हा विचार हिराईसाने केला नाही. फक्त लिखिते एकच ओळ पाठवली, पंडितो जे चुलीची खीर खादली ते चुलीची काही राख खाल काय? जे चुलीची खिरी खादली ते चुलीची काही राख खाल. म्हणजे आतापर्यंत तुम्ही हा प्रपंच केला, आता यानंतरही करून काही नरकाला जाल का? आणि पंडितदास म्हणतात आता म्हातारी कोपली, आता जावं लागेल. तसेच पंडितदास सगळं सोडून अनुसरण घेण्यासाठी भट्टोबासांपाशी येतात, अनुसरण घेतात. आणि पंडितदासांना असा भ्रम असतो का मी या मार्गीचे अवघेही झाले. त्यांना असं वाटलं की मी या मार्गाचं सगळं जाणतो. पण
संन्यास घेतल्यानंतर ते म्हणतात मला आता समजलं का मला या मार्गाचं काहीच माहीत नव्हतं. एक वेळ बट्टुवास आणि पंडितदास जात असतात. ते म्हणतात बट्टू मला एक शंका आहे. बट्टुवास म्हणतात बसू मग विचारा. आणि रस्त्याने तो ब्राह्मण ते म्हणत असतो का यत कर्म यत क्रियते तत्कर्म ते वचन म्हणत असतो. बट्टुवास म्हणतात तुमची जी शंका होती ते म्हणतात हे घुटून घुटून माझ्या जिभेला खड्डे पडले. मला तुमची परा घोडली वाणी पाहिजे. काय पाहिजे? मला तुमच्या परा घोडल्या वाणीतून हे ऐकायचं आहे. मी आजपर्यंत मला असं वाटत होतं की मी ये मार्गीचे सकळही जाणे, पण मला आता समजलं का मला यातलं काहीच येत नाही. तसा आपला भ्रम असतो का मी परमेश्वराच्या ठिकाणी खूप क्रिया करतो, खूप काही अर्पण करतो, पण बंधूंनो आपला भ्रम आहे. आपण किंचितही थोडंही परमेश्वराला अर्पण करत नाही. परमेश्वराप्रती काहीच आपण थोडंही करत नाही. अरे तुझ्याजवळ आहे काय? जे काही दिलेलं आहे ते परमेश्वराने दिलेलं आहे. जे काही मला दिलं हे कोणाचं आहे? परमेश्वराचं आहे. मी देवाचंच देवाला अर्पण करत आहे. माझं तर काहीच नाही ना. अरे मला परमेश्वराने फक्त हा जन्म मागितला. काय मागितला? जन्म मागितला. तोही माझा नाही आहे, तोही त्यानेच दिलेला आहे आणि त्याने दिलेलंच तो दान मागत आहे. असा कोणता दानी आहे हो जो स्वतःच देऊन दान मागतो? या सृष्टीच्या पाठीवर असा एक तरी दानी दाखवा का जो स्वतः देतो आणि स्वतः मागतो. फक्त परमेश्वर आहे जे परमेश्वराने दिलेलं आणि परमेश्वरच मागत आहे. तू दाता मी तुला मागता असो निरंतर, एकची जन्म तुझला देण्या वावा निर्धार दयाळा वावा निर्धार. हे देवा, हे साधनदात्या परमेश्वरा, अरे हे जे दिलेलं आहे ना हे तर तुझंच आहे आणि तुझं असून सुद्धा तू भीक मागत आहे. आणि मी तर अद्धम आहे, याच्यावर अहंकाराने बसलो, अहंकार करतोय. हा देह माझा, हा मुलगा माझा, हा प्रपंच माझा, हे घर माझं. अरे कोणाचं काय आहे? कोणाचंच काही नाही या जगात. या जगात कोणाचंच काही नाही. जसा तुम्ही जन्माला आले ना, मृत्यू झाल्यावर तसंच जावं लागते. कोणीच काही सोबत घेऊन जात नाही. आजपर्यंत या जगाच्या पाठीवर राजा असो किंवा रंक असो, तो या प्रपंचातला कोणतीच वस्तू सोबत घेऊन गेलेला नाही. जसं जन्माला येताना अंगावर कपडा नसतो ना, तसा मृत्यू झाल्यावर एक कपडा सुद्धा अंगावर ठेवत नाही. आणि एका कपड्यावर सुद्धा आपला अधिकार नाही, तर या जीवावर काय आपण अधिकार गाजवतो? काय आहे? कशासाठी? एका मिनिटात खाली करा म्हणलं तरी कोणाची हे नाही, पटकन करून द्यावं लागते. कोणीतरी म्हणतो का थांबा माझ्या मुलाचं लग्न झालं मग घेऊन जा मला, आहे का कोणा ते? म्हणू शकतो काय? नाही म्हणू शकत. कारण की तुमच्या आपल्या हातात आहेच काय. तरीही परमेश्वर अधिकार घडवण्यासाठी भिक्षा मागतात, भिक्षेला जातात. अशानं तरी हा करल, अशी तरी क्रिया अर्पण करल, मला काहीतरी अर्पण करल. कारण की मी जसं पहिले सांगितलं, या जीवाकडून निर्हेतू क्रिया होत नाही, त्यासाठी परमेश्वर भिक्षेला जातात. भिक्षाविधी विनाचं कारणच हे परमेश्वराने भिक्षाविधी त्याच्यासाठी सांगितलंय. कशासाठी? का भिक्षा वाढल्यानंतर त्या देणाऱ्यालाही आठवणीत राहत नाही. कोणी येते भिक्षा घेऊन जाते, ती निर्हेतू क्रिया घडते. म्हणून परमेश्वराने या अनुसरल्याला भिक्षाविधी सांगितलाय. एवढा परमेश्वर तो सुद्धा तुमच्या दारात भिक्षेला येत आहे. परमेश्वराला काही गरज नाही. आज एका क्षणात सगळे पक्वान्न ज्यांनी तयार केले आहेत तो तुमच्या घरात भिक्षा मागायला येत आहे.
एवढी काळजी परमेश्वराला या जीवाची आहे. पण आपण विचार करतो का? त्या गोष्टीचा आपण कधीतरी विचार केला का? या आमच्या साधनदात्याने जीव धरण्याचं व्यसन स्वीकारलं आहे. ते कशासाठी स्वीकारलं आहे? परमेश्वराला काही गरज आहे काय? पण हे नित्य नरकात जे जीव पडतात यांचं इतकं दुःख आहे. परमेश्वर म्हणतात, अरे हा माझा जीव इतका दुःखातून जात आहे, मी याला कधी उद्धरेल, कधी याचा उद्धार करेल, कधी माझ्या प्रेमाला पात्र करेल. पण जीव संसारातच रमत आहे. जसा तो गीतेशी सांगितलं, कनाशीच्या ब्राह्मणाने संसार हे प्रपंचच मागितला, तसा हा जीव नित्य काही मागताना प्रपंचच मागतो. कधीतरी आजपर्यंत मला आठवण करा, एकाने तरी असा विडा ठेवला काय? काही देवा मला तुझ्या प्रेमाला पात्र कर, असा एकाने तरी एका स्थानावर विडा ठेवला का? कोणतरी माझ्या मुलाचं चांगलं होऊ दे, माझ्या मुलीला चांगला नवरा भेटू दे, तिला नोकरी भेटू दे, हेच विडे ठेवले ना. अरे पण स्वतःच्या जीवासाठी काय मागितलं? स्वतःच्या जीवासाठी काही मागितलं का? हा जीव या देहाला या जन्मानंतर जे 84 लाख योनीत जाईल त्याच्यासाठी काहीतरी मागितलं का? नक्कीच यानंतर गेल्यानंतर आपल्या जीवासाठी करा, स्वतःसाठी करा. मुलांचं तो त्यांचा अधिकार आहे, तो त्यांच्या नशिबाने त्यांचं होणारच. पण तुम्ही तुमच्यासाठी करा, परमेश्वर नक्कीच तुम्हाला ते देतील. बस काय आता उपाराचा टाइम झाला जेवायचा, तुम्हाला काय नाही.